नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे सुवर्णमेघा किचन यामध्ये. मी बनवणार आहे मोदक. हे बघा किती कुरकुरीत आहे हा मोदक. आमच्या घरात फार आवडतात हे मोदक, त्यामुळे मी नेहमी बनवते. मी आशा करते की तुम्हालाही आवडेल. तुम्ही नक्की बनवा. बघा किती छान दिसायला आणि एकदम कुरकुरीत. मला तर फार आवडतात. मी नेहमी बनवते. चला तर आपण तयार करूया मोदक. त्यासाठी लागणारे हे साहित्य: मैदा, खोबरं, साखर, थोडासा ओवा, आपण पीठ भिजवलेलं आहे. चला तर बाजूला ठेवून देऊ आपण. आपले मोदक रेडी आहे. हे बघा किती छान कळालेलं आहे त्याला. चला तर आपण तेल ठेवलेलं आहे. आपण याला बारीक गॅसवरच करणार आहोत. एकच मोदक टाकायचा आहे आपल्याला, जेणेकरून तेल आपल्या अंगावर उडणार नाही. आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला. एक टाकायचं आपण. हे बघा तेल पण छान तपलेलं आहे. सगळे टाकून घ्यायचे आपल्याला एक करून. आणि बारीक गॅस करून होऊ द्यायची आपल्याला त्याला. एकदम छान सुरेख कलर येईपर्यंत तळायचे आपण त्याला. चला तर आलटी पलटी करून घेऊ. हे बघा होत आहे आपले मोदक. कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आपल्याला त्याला.
आणि खूप छान लागतात हे मोदक. एकदम खुसखुशीत होतात. यामध्ये 2 चम्मच तेल नक्की टाका तुम्ही मोहनाला. एकदम छान होतात मोदक. हे बघा, एकदम बारीक गॅस करून तळायचं आपल्याला. जोरात गॅस केल्याने ते व्यवस्थित होत नाही. हे बघा किती छान कलर आलेला आहे त्याला. तर अलटपलट करून घ्यायची आपल्याला. हे बघा, एक मोदक फुटला आहे माझ्याकडने. मोदक काढून घेतलेले आहे आपण. हे बघा, तुम्हाला दिसत असेल मोदक किती छान कलर आलेला आहे. आणि हे बघा किती खुसखुशीत झालेलं आहे. एकदम आवाज येतो आहे आपल्याला आणि खायलाही खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान लागतात हे मोदक. हे बघा किती छान आकार. चला तर बाय.